नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. अतिशय गलिच्छ गोष्ट आहे. राजकारणाची इतकी अधोगती झाली नव्हती. महाराष्ट्राचा मध्यम वर्ग त्याच्या संवेदना काही गेल्यात का? काय काय करतोय हा मध्यम वर्ग? का बोलत का नाही? हा त्याला हे पसंत आहे की वाटमारी? विचार करा. रोजच्या रोज काहीतरी धमाके होत आहेत आणि यापुढे सुद्धा असे धक्के बसत राहतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आहेत विधान परिषदेत, ते आता विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी त्यांनी अर्ज भरलाय. आणि अर्ज भरताना त्यांच्या आसपास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. एक प्रकारे सचिन भाऊ अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामरामच ठोकलेला आहे, फक्त अधिकृत घोषणा केली नाही. कारण काही तांत्रिक कारण आहेत. जर तुम्हाला पक्षांतर करायचं असेल तर 2/3 आमदारांनी किंवा खासदारांनी किंवा नगरसेवकांनी पक्षांतर करावं लागतं. सचिन भाऊ हे विधान परिषदेमध्ये आहेत आणि त्यांनी एकट्यानेच हा निर्णय घेतलेला. आता कोणालाही सांगितलं नाही. अगदी शेजारी बसलेले अंबादास दानवे यांना देखील त्यांनी सांगितलं नाही, काही थांगपत्ता लागून दिला नाही त्यांनी. आणि आज सकाळी त्यांना एक मेसेज पाठवला आणि सुतोवाच केलं की आपण बाबा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निरोप घेतोय, त्यांच्या पक्षाला रामराम ठोकतोय. अधिकृतपणे सांगितलं नाही त्यांनी, कारण विधान परिषदेचे ते उपसभापती झाले. उपसभापतींना या पक्षांतर बंदी कायद्यातनं माफ आहे. किंवा लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील किंवा विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, हे या कायद्यातनं यांची सुटका झालेली आहे. खरं म्हणजे याचं लॉजिकल कारण काही दिसत नाही योग्य, कारण शेवटी हे पक्षाचे सदस्य असतात आणि म्हणून ते उपसभापती सभापती होतात. पण त्याचा फायदा घेऊन अशा प्रकारचं अनैतिक राजनीतीमधलं अनैतिक काम हे एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा केलेलं आहे आणि त्याला साथ सचिन भाऊ अहिर यांनी दिलेली आहे. सचिन भाऊ हे 3 वेळा विधानसभेवरती निवडून आलेले होते. एकदा विधान परिषदेवरती ते निवडून आले, परंतु एकदा त्यांचे ते जेव्हा विजयी झाले वरळी म्हणून, हा वरळीचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आदित्य ठाकरे आज म्हणाले ते अत्यंत 100% खरंच इतिहास येतो. दत्ताजी नलावडे तिकडे येत होते, जे सभापती सुद्धा झाले. अतिशय आदरणीय अशा प्रकारचं नेतृत्व. दत्ताजी हे शिवसेना प्रमुखांचे अगदी जवळचे सहकारी, खंदे सहकारी, आणि त्यांनी बांधलेला हा वरळीचा गड. त्या ठिकाणी एकदा जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा सचिन भाऊ विजयी झाले तिकडे. आणि त्याचबरोबर त्यांचा जेव्हा पराभव झाला, एकदा विजय झाला 2014 मध्ये मला वाटतं, त्यांचा एक विजय झाला तेव्हा 2009 साली असेल. त्यावेळी मनसेचा त्यांना फायदा झाला, कारण मनसेने जी मतं खाल्ली होती त्याचा त्यांना फायदा झाला. आणि मला वाटतं आशिष चेंबूरकरांचा पराभव झाला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा. एकदा खुद्द सचिन भाऊंचा सुनील शिंदेनी पराभव केला, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे. आणि तो पराभव झाल्यानंतर सचिन भाऊंना लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे, मला वाटतं ते मुंबईचे अध्यक्षही होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे लाडके होते, त्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये होते ते. पण जेव्हा मुंबईमध्ये राष्ट्रवादीची पुढे काही डाळ शिजेना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला जर काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपल्याला शिवसेनेत गेलं पाहिजे. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं शिवसेना एकसंध होती, ताकद होती त्यांची. त्यामुळे मला वाटतं 2019 मध्ये ते शिवसेनेत दाखल झाले. त्यांना उपनेतेपद देण्यात आलं, त्यांना कामगार संघटनांचं नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आलं. यावेळी त्यांच्या घरातल्यांना तिकीटं देण्यात आली. म्हणजे त्यांच्यावरती काय स्वयंसेवी संस्थांच्या ह्याच्यातनं त्यांना काय माध्यमातून देण्यात आलं. आदित्य ठाकरेंनी त्यांना काय काय दिलं हे सगळं सांगितलं सचिन भाऊ. आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही भेटत नाही म्हणून काही जणांनी पक्ष सोडला असं सांगण्यात येतं. पण यांना तर मी कालच भेटलो होतो, आम्ही बरोबर आलो एकत्र काल परवा, आम्ही सतत संपर्कात असायचो सकाळ संध्याकाळ एकमेकांच्या, त्यामुळे ते काही कारण नाहीये, आम्ही त्यांना सगळं दिलेलं आहे. मग असं असताना त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण काय? हा खरा कळीचा प्रश्न आहे. आणि त्या कळीच्या प्रश्नाचं उत्तर सचिन भाऊ काय म्हणाले बघा तुम्ही. म्हणजे कसा माणूस असतो, कशा प्रकारचे पलटी मारतो ते आपण लक्षात घ्या. सचिन भाऊंनी असं सांगितलं की मी एकनाथ शिंदेचे आभार मानतो. आज जी पत्रकार परिषद झाली, कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातून विश्व घडतं. शिंदे मला उपसभापती या पदावर मान दिला, तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं, सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे, पण विधिमंडळातून काम करण्याचं मी त्यांच्या नेतृत्वात करणार आहे. उपसभापती पदासाठी अनेक लोकांची नावं घेता येतील, रासू गवई, वसंतराव डावखरे, माणिकराव ठाकरे, निलमताई गोरे, आणि त्याची गरिमा आम्ही कायम ठेवणार आहे. आता हा माणूस म्हणतो, सचिन भाऊ म्हणाले ते चांगले सुशिक्षित आहेत, वागणं बोलणं चांगलं आहे त्यांचं,
पण माणसाच्या मनात काय आहे ते बघा. त्यांनी असं सांगितलं की हे रासू गवईपासून त्यांनी तो इतिहास सांगितला आणि आणखीन बराच इतिहास सांगता येईल. पण आज ते पत्रकार परिषदेत म्हणाले की ज्यांनी हातात एक दगड घेतला नाही ते मला आता धडे देत आहेत म्हणून. म्हणजे आदित्य ठाकरेंवरती त्यांनी निशाणा साधला. आता हातात दगड घेणारा हाणामाऱ्या करणारा माणूस उपसभापती आहे असं लोकांनी समजायचं का? का ते काही भूषण आहे असं म्हणायचं का? आणि आदित्य ठाकरे चुकीचं काय म्हणाले? आदित्य ठाकरे म्हणालेत म्हणून मी म्हणत नाहीये, पण सगळं दिल्यानंतर सुद्धा तुमचं समाधान झालं नाही तर आता बाकीचे आमदार असं म्हणतील, नगरसेवक समजू शकतील आम्हाला आता आमदारकी दिली असेल तर अगोदरच द्यायला पाहिजे होती, आमच्या बायकोला द्यायला पाहिजे, मुलाला द्यायला पाहिजे होती, म्हणून आम्ही गेलो. काही जण म्हणते आम्ही विकासासाठी चाललोय, काही जण म्हणतील की आम्ही हिंदुत्वासाठी चाललोय. मुद्दा असा आहे की सचिन भाऊ अहिर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सगळा फायदा घेतला. उपनेतेपद सुद्धा मिळालं, भोगलं. गेल्या वर्षी मी बघितलं की हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वरळी डोममध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात माझ्या शेजारी सचिन भाऊ बसलेले होते आणि शिवाय मध्ये मध्ये स्टेजवर जाऊन सगळ्या तयारीमध्ये ते राबतही होते. त्यावेळी त्यांना आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातला काही दोष दिसला नाही. त्यावेळी ते एकनाथ शिंदेना नावही ठेवत होते. एकनाथ शिंदेच्या बद्दल तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदेबद्दल ते काय म्हणाले. आज शिंदे म्हणाले की 30 जून म्हणजे आजच मी उठाव केला होता म्हणाले. आणि आज योगायोगाने सचिन भाऊ आमच्याकडे येतात. तर गेल्या वेळी ते असं म्हणाले होते, ज्यावेळी उठाव केला तेव्हा उद्धव ठाकरेंचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं आहे असं शिंदे म्हणाले होते. त्यावेळी सचिन भाऊ कोल्हापूरमध्ये ते म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय राहिला नाही आणि लोक ठरवतील की कोणाचं संतुलन बिघडलंय. म्हणजे एक प्रकारे सचिन भाऊ म्हणत होते की एकनाथ शिंदेचं संतुलन बिघडलेलं आहे असं सूचित करत होते ते. आणि म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही, कोणताही मंत्री कोणत्याही खात्यावर बोलतो, उद्योग मंत्री कृषी खात्यावर बोलतात, मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही आणि उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत की उद्योग करणारे मंत्री असंही ते म्हणाले होते. एवढी टीका, खरमरी टीका सचिन भाऊंनी केली होती. आणि ते म्हणाले होते की आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि भाजपचे 105 आमदार खासगी सत्ता कोणासाठी आणि कशासाठी आहे असं विचारतात. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना फक्त स्वतःचं भविष्य बघण्यात रस आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य ते काय बघणार. हे स्वार्थी संधी साधू नेते आहेत असं सचिन भाऊ म्हणत होते. उदय सामंत हे उद्योग मंत्री, उद्योगी आहेत असं म्हणत होते, उपद्व्याप करणारे मंत्री आहेत असं म्हणत होते. मला आठवते की संदीपान भुमरे शिंदे सेनेचे नेते आणि अगोदर ते रोजगार आणि फलोद्यान खात्याचे मंत्री होते इकडे राज्यात. त्यांच्या मुलाकडे, त्यांच्या कुटुंबाकडे एवढी संपत्ती आली कुठून असा प्रश्न सचिन भाऊ विचारत होते. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा संधी साधू स्वार्थी लोकांचा पक्ष असा अनेकदा त्यांनी टीका केलेली आहे. तो लाचार आहे, भाजपशी लोळण घेतोय, लोटांगण घालतोय, अशा प्रकारची टीका त्यांनी केलेली आहे वारंवार. आणि आता ते त्यांना एकदम लक्षात येते की ही हिऱ्यांची खाण आहे म्हणून, गुणांची खाण आहे म्हणून. हे पूर्णपणे करिअरिस्ट, अत्यंत स्वार्थी आणि संधी साधू माणूस आहे. बघा आज पत्रकार परिषदेमध्ये सचिन भाऊंच्या शेजारी प्रताप सरनाईक होते जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांचे काय काय उपद्व्याप आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यावरती अनेक आरोपही झाले होते, ईडीची चौकशी लागली होती. तेव्हा घाबरून ते उद्धव ठाकरे म्हणत होते की नाही आपण भाजपवर गेलो पाहिजे. त्यांच्या मागे उभे होते किरण पावसकर जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उद्धव ठाकरेंबद्दल, आदित्य ठाकरेंबद्दल अतिशय ज्याला म्हणतात की ज्यांच्या मनात असा द्वेष ठासून भरलाय ते किरण पावसकर ते राष्ट्रवादीमध्ये होते. आणखीन कोण कोण आसपास होते, नीलमताई गोरे ज्या उद्धव ठाकरेंचं गुणगौरव करायच्या आणि त्यांना त्यांची टर्म संपत आल्या होती त्या तिकडे गेल्या आणि तिथे सगळे फायदे घेता येते. आता यावेळी त्यांना उपसभापती मिळाले पण आणखीन काहीतरी मिळेल. आज जेव्हा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते एकनाथ शिंदे समवेत सचिन भाऊ, तेव्हा जवळपास मनीषा कायंदे उभ्या होत्या ज्यांना प्रथम तिकीट न मागता उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. आणि ज्यांनी पक्ष सोडण्याचं काही कारण नव्हतं, त्यांच्यावरती अन्याय होण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांना आमदार झालं, आमदारकी मिळाली ती उद्धव ठाकरेंनी केली, बाकीच्यांची संधी गेली पण त्यांना आमदारकी मिळाली, त्यांनी सुद्धा त्यांना उद्धव ठाकरेंनी सोडलं आणि मग त्यांना मोठा फंड मिळाला अशी टीका झाली. आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे सचिन भाऊ ते निवडून आले हे कबूल आहे, त्यांच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विजयात त्यांची कॉन्ट्रीब्युशन हे कबूल आहे. पण सुनील शिंदेची कॉन्ट्रीब्युशन आहे, तिकडच्या नगरसेवकांची आहे, किशोरताई पेडणेकर त्याच भागातले आहेत, अनेक जण आहेत तिथे. आणि तो शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. जवळच महेश सावंत आहे तिकडनं आणि महेश सावंत हे अत्यंत तगडे उद्धव ठाकरे यांचे आमदार आहेत, त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्या याच्यामध्ये. आता मुद्दा असा आहे की जर सचिन भाऊंना सगळं खटकत होतं काही
तर खटखट होतं तर त्यांनी अगोदर जायला पाहिजे, 2022 मध्ये जायला पाहिजे. 2024 मध्ये उद्धव ठाकरेंना लोकसभेत यश मिळाल्यानंतर सचिन भाऊ उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात, आदित्य ठाकरेंच्या मागे पुढे करतोय, कौतुक करत आहे त्यांचं. आणि आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये यश मिळालं नाही, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुरेसं सत्ता मिळाली नाही, विधानसभेमध्ये सत्ता मिळाली नाही, आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सगळे दोष लोकांच्या म्हणजे या लोक लगेच मांडायला लागले. जर त्यांना विजय जेव्हा मिळत होता, लोकसभेमध्ये यश मिळालं, तेव्हा हे दोष सांगायला कोणी पुढे फारसं येत नव्हतं. तेव्हा एकनाथ शिंदे टीका करत होते. मग एकनाथ शिंदे हे 2019 ते 2022 सगळे फायदे महाविकास आघाडी सरकारचे घेतले त्यांनी, आणि मग शिव्या द्यायला सुरुवात केली, आणि मग त्यांनी गद्दारी केली. 2019 ते 2022 या काळामध्ये बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी खुंटीला बांधून ठेवलेले आहेत असं एकनाथ शिंदेना वाटलं नाही. एकदम 2022 साली त्यांना साक्षात्कार झाला, तर बाळासाहेबांच्या विचाराचा काय होणार होता असा साक्षात्कार त्यांना 2.5 वर्षानंतर झाला. तोपर्यंत त्यांना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार किंवा हिंदुत्व मागे टाकले असं वाटलं नव्हतं. आता मी तुम्हाला सांगतो, 1960च्या दशकामध्ये लोकसभेची एक पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे रामराव अधिक उभे होते, नंतर जनसंघाचे वसंतकुमार पंडित उभे होते, कम्युनिस्ट पक्षाचा कॉम्रेड डांगे यांच्या कन्या उषा देशपांडे उभे होत्या, आणि शिवाय अजून एक कॅन्डिडेट होते. त्यावेळी बाळासाहेब स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा हिंदू धर्माबद्दल त्यांचं प्रेम वारंवार व्यक्त करायचे, पण बाळासाहेबांनी स्वतः त्यावेळी रामराव अधिकांना पाठिंबा दिला, काँग्रेसच्या रामराव अधिकांना. त्यावेळी अशी कोणी टीका केली म्हणजे की बाळासाहेबांनी सगळं सोडून दिलं विचार वगैरे म्हणून? तेव्हा जनसंघाच्या उमेदवाराला न देता काँग्रेसच्या उमेदवाराला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. ते काय होतं मग? बाळासाहेबांनी इतर अनेक पक्षांची युती, प्रजा समाज पक्षी, मुस्लिम लीग, अनेक पक्षांची युती आघाड्या केलेल्या आहेत. हे जे सगळं आहे, सगळं नॅरेटिव्ह हे भारतीय जनता पक्षाने स्क्रिप्ट लिहून दिलेलं आहे. आज असं आहे ना की एकदा प्रतिकूल वातावरण असलं की एखाद्या व्यक्तीचे सगळे दोष दिसायला लागतात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काही त्रुटी आहेत का? जरूर त्रुटी आहेत. त्यांनी अधिक खिंडायला फिरायला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे आणखी नवीन तरुणांना पक्षामध्ये सामील व्हावंसं वाटेल अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. जर जुने जाऊ दे, जुने जायचं असेल त्यांना जाऊ दे समजा, पण नवीन लोक तुमच्याकडे आले पाहिजेत. या गोष्टी झाल्या पाहिजेत, काही शंकाच नाही. आदित्य ठाकरे म्हणाले की मी अंधविश्वास आम्ही ठेवतो एखाद्या याच्यावरती, आणि ते विश्वासघात करतात. तर अंधविश्वास कोणावर ठेवता कामा नये. आता आज अशी गोष्ट आहे की एकाच वेळी म्हणजे असा वेढा पडावा नाही एखाद्या किल्ल्यावरती, एखाद्या कोणाची तुलना करत नाही, किल्ल्यावरती बाजूने संपूर्ण चहू बाजूने वेढा पडावा. तशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे नेते, शिंदे सेनेचे नेते, दिल्लीचे नेते हे तुटून पडतात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. त्यांचे सगळे आमदार आमच्याकडे येणार, सगळे नगरसेवक येणार, फक्त आदित्य ठाकरे राहणार. आता मला सांगा की हा सगळा पक्ष तुमच्याकडे आल्यावरती उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले सगळे दोष फक्त या दोघा जणांकडे, बाकी संपूर्ण शिवसेना त्यांच्याकडे काही दोष नाही. ते सगळे तुमच्याकडे आल्यावरती त्यांचे दोष तुमच्या पक्षात नाही येणार. पण तुम्ही नॅरेटिव्ह असं तयार करतात की फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे सगळा दोष जातो, आणि जे आमच्याकडे येतात ते पावन होतात. हा फॉर्म्युला भाजपचा आहे, मोदी शहा यांचा आहे, की राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष आहे, भ्रष्टाचारियों के सरगना शरद पवार आहे, त्याच्यानंतर भटकती आत्मा आहे शरद पवार. अजितदादा पवार यांनी तुफान भ्रष्टाचार केलेला आहे, सगळं खाऊन टाकलेलं आहे. हे आरोप कोण करत होतं? आणि हे सगळे तुम्ही तुमच्याकडे गेले, हे सगळे फक्त ते नेते आले नाही, त्यांच्याबरोबर त्यांची कार्यकर्ते आले. अशोक चव्हाण किती आरोप करत होता तुम्ही, ते सगळे तुमच्याकडे आले, मग सगळे स्वच्छ झाले. त्यांचे दोष तुमच्यामध्ये आले नाहीत. आणि आज एकनाथ शिंदे जे म्हणतायत की काय म्हणाले ते, की माझं ऑपरेशन एकदम परफेक्ट असतं आणि त्याच्यात काहीही त्रुटी राहत नाही, मी करतो ते एकदम परफेक्ट करतो ऑपरेशन, की कोणाला काही कळणार असं नाही. नंतर ते असं म्हणाले की सचिन भाऊंनी आम्ही एक षटकार मारला, आणि सचिन भाऊंनी आता अजून एक षटकार मारलेला आहे. म्हणजे काय की 6 खासदार फोडले, त्यातले एक संजय दिना पाटील हे त्यांच्या नात्यातले ते सचिन भाऊंचे, आणि हे ऑपरेशन टायगर मध्ये सुद्धा सचिन भाऊंचा रोल होता. म्हणजे कशा पद्धतीने, आणि हे फार पराक्रम केला असं सांगतात. म्हणजे उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, त्यानंतर बघा त्या गद्दारीच्या वेळेस सगळेजण गेले होते, उदय सामंत, दादा भुसे हे मंडळी नंतर गेली नंतरच्या टप्प्यामध्ये, किंवा गुलाबराव पाटील. कुठे काय फायदा आहे, कुठे जास्त फायदा तिकडे पळायचं.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही नेते गेले. मी त्यांना उशिरा लक्षात येतो काय उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का. त्यांना 2022 मध्ये काही जणांच्या लक्षात नाही आलं, काही जणांच्या 2023 पर्यंत लक्षात नाही आलं, काही जणांचं 2024 पर्यंत लक्षात नाही आलं, आणि सचिन भाऊंना तर 2026 पर्यंत लक्षात आलं नाही की उद्धव ठाकरेंनी आपले मूळ विचार सोडलेत. केवळ आणि केवळ संधी साधूपणा हा त्यांनी केलेला आहे. आता ते त्यांनी काय सांगितलं की राष्ट्रवादीचं मी जेव्हा तुमच्या पक्षात आलो तेव्हा चांगला होता आणि मी सोडल्यानंतर मी वाईट ठरलो. अरे एकनाथ शिंदे म्हणाले की 6 खासदार जेव्हा सोडून गेले तेव्हा तुम्ही शिव्यांची लाखोली होता. अरे लाखोली वाळणार नाही तर काय. ज्यांना 1.5 वर्षापूर्वी तिकीट दिलं आणि ते एक कर्तृत्ववान लोक होते अशातला भाग नाही. त्यांना पक्षाच्या नावावरती आणि मशाल हे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंनी निवडून आणलं. त्यांचं असेल काही तिथलं काम, पण संजय देशमुखांसारखे लोक दुसऱ्या पक्षात नाही इकडून तिकडून असे येत होते आणि यांनाच तिकीट दिलं पाहिजे. आता भाऊसाहेब वागचौरे काय त्या माणसाची काय 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 लायकीचा माणूस येतो. उद्धव ठाकरे म्हणाले ते खाऊसाहेब आहेत. म्हणजे अशांना तिकीट दिलं. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही तिकीट देताना सुद्धा नीट विचार केला पाहिजे. तो केला गेला नाही हे याच्यातनं स्पष्ट आहे की यांना निष्ठेची कसोटी तुम्ही लावली का. ती लावली नाही. तुम्ही काय विचार केला की प्रतिकूलता आहे तर कोण जो विजयी त्यातल्या त्यात होण्याची शक्यता आहे किंवा ज्याच्याकडे आणखी साधन सामुग्री आहे त्याला आपण तिकीट देऊ आणि आपण निवडून आणूया. आता 6 खासदार गेल्यानंतर मग वा छान केलं असं उद्धव ठाकरेंनी म्हणायचं. शिव्यांची लाखोली वाहिली असं म्हणाली. गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. त्याची काही पूजा करायची का आरती करायची त्याची का त्याला काय नोबेल पुरस्कार द्यायचा का भारतरत्न द्यायचा त्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की शिव्या संजय गायकवाड जे शिंदे सेनेतले ते शिव्या देत नाही. संजय शिरसाट यांनी सुषमाताई अंधाऱ्यांबद्दल काय उद्गार काढले होते. अब्दुल सत्तार ज्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं होतं एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. शिंदे सेनेत असताना सुद्धा शिवीगाळ त्यांनी अनेकदा केलेली आहे. या शिव्या तुम्हाला ओव्या वाटतात एकनाथ शिंदे. एक गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद वाढवायची आणि ताकद वाढवताना सर्व चमत्कार करून लोकांना आपल्याकडे घ्यायचं. हे का लोक येतात सगळे एकनाथ शिंदेकडे. हे सांगतात काय की एकनाथ शिंदे हे 24 तास काम करतात, त्यांचं नेतृत्व मोठं आहे, ते रिझल्ट देतात वगैरे वगैरे. त्यांच्याकडे सत्ता नसती एकनाथ शिंदेकडे. वेगळा नुसता पक्ष त्यांचा विरोधात असता तर त्यांच्याकडे हे लोक गेले असते का. सत्ता आहे म्हणून जातात ना त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे पैसे आहेत तेव्हा कुठले चमत्कार होतात, कुठले साक्षात्कार या त्यांच्याकडे जे लोक जातात आमदार असतील खासदार असतील ते कशासाठी जातात हे कळायला लोक महामूर्ख आहेत का असं वाटतं. मतदार मूर्ख आहेत. मग ह्याच्यावरती एक सांगितलं तर बघा हे नॅरेटिव्ह कसं आहे बघा. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे डायरेक्ट गद्दारी करणं, खोके घेणं देणं हे जे काही सगळे व्यवहार चाललेले आहेत ते आता लोक बधीर झालेत. लोकांनी स्वीकारलेलं दिसतंय. असं लोकांना राग येत नाही असा. हे असं चालतंच आहे असं लोकांना वाटायला इतकं ते ज्याला म्हणतात की न्यू नॉर्मल झालेले ते नॉर्मल येत आहे. लोक जातात इकडे येतात तिकडे जातात असं. आणि मग याच्यावरती काय सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. म्हणजे 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा विचारांशी गद्दारी करून काँग्रेस बरोबर ते गेले. हे नॅरेटिव्ह आहे ते. मग जर 19 साली उद्धव ठाकरेंनी जर गद्दारी केली विचारांशी तर ताबडतोब दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे आणि या टोळीने जायला पाहिजे होतं त्यांना सोडून. ते गेले नाहीत. तसं त्यांनी बरोबर सत्ता उपभोगली आणि मग मोका साधला, संधी साधली. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी मुळातच हा निर्णय का घेतला. त्याच्या अगोदर फडणवीस मुख्यमंत्री झाले होते अजितदादांबरोबर, त्यांनी जनादेशाचा अपमान केला हे प्रथम लक्षात घ्या. आणि त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर 2014 ते 19 मी याच्यावर मोठी पोस्टही लिहिलेली आहे की शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती अन्याय कसा केला जात होता, त्यांना कसं फसवलं जात होतं, त्यांच्या जागा पाडण्याचा प्रयत्न कसा केला जात होता. 2014 मध्ये ठाकरेंबरोबरची युती तोडण्यात आली आणि या पक्षाला संपवायचं आहे असं भारतीय जनता पक्षाने ठरवलं होतं अगोदर. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सावध झाले. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर भाजपने हे सगळं षडयंत्र असलं. बाळासाहेब गेल्यानंतर ते किती मोठे आहेत, ते किती थोर आहेत असं सांगायचं आणि बाळासाहेबांचे विचार जे जपण्याचा प्रयत्न करतायत प्रतिकूलतेमध्ये त्या उद्धव ठाकरेंना एकाकी पाडायचं. मला सांगा संदीपान भुमरे असतील किंवा गुलाबराव पाटील असतील किंवा हे भाजपमध्ये नितेश राणे एकेरी उल्लेख करता तुम्ही उद्धव ठाकरेंचा आणि महाराष्ट्राला काही वाटत नाही माजी मुख्यमंत्री. आणि मी असं आत्ताच सांगतो, मी पुन्हा सांगतो, अगोदर सुद्धा सांगितलं होतं की उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत कोणाही बद्दल अशा प्रकारचे उद्गार काढले तर मी त्याचं अजिबात समर्थन केलं नाही, त्यावर टीका केलेली. पण नितेश राणे ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने एक विखार त्यांच्या मनामध्ये आहे
ज्या पद्धतीने म्हणजे संपूर्ण सूड बुद्धीने कशा प्रकारे बोल संजय शिरसाट या अनेकांवरती तुम्हाला सांगतो अनेक प्रकारचे आरोप आहेत। नितेश राणे यांच्यावरती जो गुन्हा नोंदवण्यात आला होता, काय झालं त्याचं? त्यांची म्हणजे एकाला मारहाण झाली होती, मला माहिती असेल, आणि कशा प्रकारे ते धार्मिक विद्वेष पसरवणारी वक्तव्य करतात, काही बोलायचं नाही त्याच्यावर। या शिंदे सेनेतल्या शिंदे टोळीतले अनेकांचे किती उपद्व्याप पुढे आलेत। संजय राठोड हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात, संजय शिरसाट बाळासाहेब जे नोटा मोजत होते ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात, जे हॉटेलसाठी करोडो रुपयांचं बीड केलं ते पुढे नेतात, अब्दुल सत्तार ज्यांनी कृषी खात्यात काय काय उद्योग केले कृषी मंत्री असताना ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात, उदय सामंत जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात या पक्षात त्या पक्षात जातात ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात, किंवा दीपक केसरकर जे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्या खात्यात काय काय चालले होते, गणवेश घोटाळ्यांपासून अनेक गोष्टी कशा काढत होत्या, हे बाळासाहेबांचे विचार पुढे येणार आहेत आणि लोक विश्वास ठेवतात त्याच्यावरती। तुम्ही एक एक माणूस फोडता आहात। आज सत्ता नाही उद्धव ठाकरेंकडे आणि दगड मारायचे चोहू बाजूने टीकेचे आणि गद्दारी करण्यावर टीका केली तर तुम्ही लाखोली वाहताय म्हणता। हा काय प्रकार आहे? मी उघड उघड महाराष्ट्रामध्ये राजकीय वाटमारी चालू आहे, ऑपरेशन वाटमारी चालू आहे, चोऱ्या मारा चालू आहेत, आणि तुम्ही न्यायालयाचा निर्णय पेंडिंग ठेवून चिन्ह त्यांचं आपल्या हातात घेतलं। राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक यंत्रणा कशा प्रकारे काम करत होती हे पाहिलं आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या। न्याय व्यवस्था सुद्धा तुमच्या सोयीच्या पद्धतीची आहे आणि त्यामुळे तुम्ही तिथे आहात एकनाथ शिंदे। जर सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच तुम्हाला अनधिकृत ठेवलं असतं, जे ठेवणं आवश्यक होतं, तर तुमच्याकडे कोण आलं असतं? म्हणजे हे भारतीय जनता पक्षाने हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि तुम्हाला तिथे बसवलेलं आहे उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी, एका मराठी माणसाच्या पक्षाला संपवण्यासाठी। आणि एक नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे की उद्धव ठाकरे यांनी मुळात जनादेशाचा अपमान केला। जनादेशाचा अपमान प्रथम देवेंद्र फडणवीसांनी केला अजितदादांवर सरकार स्थापन करून, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे। आणि जे शिंदेच्या पक्षातले लोक आज संधी साधतायत, हे दिवस असे राहतात असं नाही। मुळात असं आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। ज्या प्रकारे पक्ष फोडले जात आहेत ते शिंदेना आपण एकनाथ शिंदे जसं फडणवीस म्हणाले 2-2 पक्ष फोडून आलो, आता शिंदेना त्याच्या पुढे फडणवीस म्हणून स्वतःचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात कोरून ठेवायचं आहे। शिंदेसारखा नेता हा महाराष्ट्राच्या विकासासाठी धडपडतोय, हिंदुत्व पुढे नेण्यासाठी धडपडतोय, आणि हा नेता राम मंदिरामध्ये जे चोऱ्या माऱ्या होत आहेत, जमिनींचे घोटाळे होत आहेत, तिथे उज्जैनमध्ये जे घोटाळे होतात त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही। हिंदुत्व हे अशा भ्रष्टाचारी लोकांवरती पांघरून टाकणार आहे। हिंदुत्व हे भक्तांना गंडवणार असतं। हिंदुत्व हे माणसं फोडणार असतं। हिंदुत्व हे पैसे देऊन सगळ्या गोष्टी खरेदी करता येतात असं मानणार असतं। हिंदुत्व हे ज्याला आपण म्हणू की केवळ आणि केवळ आमिषांचं, ब्लॅकमेलिंगचं राजकारण म्हणजे हिंदुत्व नाही। ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, ते तिकडनं पक्षांतर केल्यानंतर देखील, की आमच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला, सरपंचापासून सगळ्या लोकांना धमक्या येतात, पोलीस मागे लागतात, काय काय केसेस लावतात खोट्या नाट्या, आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले 40% तरी विकास निधी द्यायचे, हे एक पैसाही देत नाही। मग काय काम कसं करायचं? म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमच्या नाड्या आवळायच्या, तुम्हाला कामच करून द्यायचं आणि तुम्ही काम करत नाही असं म्हणायचं। लोक हे लक्षात घ्या, ही ऑपरेशन वाटमारी आहे, हा लोकांशी द्रोह आहे। लोकांना आमिष दाखवून आपल्याकडे आणायचं आणि मतदारांशी प्रतारणा करायला लावायची आणि पुन्हा हे विकासासाठी म्हणून सांगायचं। हा विकास हा विशिष्ट टोळीचा विकास आहे। ही लाचखोरी, लाजबाजीला उत्तेजन आहे, आमिषांना उत्तेजन आहे, ब्लॅकमेलिंगला उत्तेजन आहे, आणि हे सभ्यतेचा बुरखा पांघरून आम्ही विकासासाठी, हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांसाठी करतोय हे सांगणं हा एक नंबरचा ढोंगीपणा आहे, ही बदमाशी आहे। या बदमाशीला महाराष्ट्र बळी पडणार नाही अशी आशा करतो। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मर्यादा, यांच्या चुका, यांच्या त्रुटी हा वेगळा विषय, पण काहीही कारण नसताना एखाद्याला पूर्णपणे बदनाम करणं आणि एक नवं नॅरेटिव्ह तुमच्या पुढे ठेवणं म्हणजे अतिशय गलिच्छ गोष्ट आहे। राजकारणाची इतकी अधोगती झाली नव्हती। महाराष्ट्राचा मध्यम वर्ग, त्याच्या संवेदना काही गेल्यात का? काय करतोय हा मध्यम वर्ग? का बोलत का नाही? त्याला हे पसंत आहे ही वाटमारी? विचार करा। पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।